भीमा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते। अशातच नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। त्यानंतर आपला संसार वाचवण्यासाठी घरातील सर्व सामग्री घेऊन मोठ्या भीतीनं नागरिक स्थलांतरासाठी तयार होत आहेत। दरवर्षीच पुराचं पाणी येतं, काहीतरी ठोस उपाय करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे। याबाबत नदीकाठावरील रहिवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि आज संध्याकाळनंतर भीमा नदी पात्र सोडून थेट जो नदीकाठचा असणारा व्यासनारायण झोपडपट्टी परिसर आहे, अंबाबाई झोपडपट्टी परिसर आहे, यामध्ये शिरकाव करण्याची दाट शक्यता सुरू झालेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर 150 कुटुंबांचं जवळपास स्थलांतर करण्याची तयारी ती प्रशासनानं सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या सर्व स्थलांतरित जे नागरिक आहेत त्यांची लगबग आता सुरू झालेली आहे। आपला जो संसार आहे तो संसार गोळा करून स्थलांतरित व्हायची वेळ जी आहे ती या पुराच्या पाण्यामुळे आली। खरं तर पंढरपुरात पाऊस नाहीये, पण पुणे जिल्ह्यात जो पाऊस झालाय त्या पावसामुळे ही वेळ या सगळ्या नागरिकांवर आलेली आहे। कधीपर्यंत येईल पाणी काय सांगितलंय? काय 5 वाजेपर्यंत येईल म्हणून सांगितलं। किती येईल पाणी काय माहिती अंदाज किती सोडते? मागं आलतं, घरात किती आलतं पाणी? अर्धी घर झालती। अर्धी अर्धी हो अर्धी 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 आरती भरपूर आरती झाली। दुष्कांती झाली पण काय दिलंच नाही ना। 8 दिवस पाणी होतं। अर्धी घरी झालती। तर नदीकाठची सगळी घरात किती पाणी येतं इथं? व्यासनारायण झोपडपट्टी, अंबिकानगर झोपडपट्टी येथे आता चंद्रभागेच्या पूर परिस्थिती चंद्रभागेला निर्माण झाल्यामुळे इथल्या 100 ते 150 कुटुंबांचं स्थलांतर रायगड भवन येथे होत आहे। प्रशासनाच्या सूचनेनुसार ह्या नागरिकांना हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मंदिर समितीच्या वतीने यांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। जसं जसं प्रशासनाच्या वरतून सूचना येतील तसे तसे स्थलांतर लोक होत आहे। किती किती नागरिक आहेत एकदम स्थलांतर करण्याची वेळ आली? 150 ते 200 लोक असतील त्यांचं स्थलांतरित आज 3-4 वाजेपर्यंत होईल। किती काय करावं? आम्हाला जागेला जागा बांधून द्यावं। आता काय उघड्याला ना जाऊन राहावं का? सारखंच आहे, सारखंच पुरे येते। कुठं जायचं मेंबर बऱ्याच पाण्यात वाहून सारखे पळतात तिने पाण्यात जाते ती करते ती। काय काय महाराज कुठवर येतं पाणी? पाणी ते घरात घुसतंय दरवर्षी, हे वर्ष नाही। जेव्हा पूर येते तेव्हा पाणी येते, तर सगळ्यांना ठाणा करून जावं लागते बाहेर। इथं मेंबर लोक सगळी काळजी करून आम्हाला घेऊन जातात। तर मग किती दिवस पाणी राहतंय? 7-8 दिवस पाणी होतं, मध्ये तर 15 दिवस पाणी होतं। 2006 परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा असणारी झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टी पाणी शिरकाव करत आहे। त्यावेळेस पूर्ण प्रशासन आम्हाला मदत करतं, तसंच मेंबर लोक सगळे। आताची परिस्थिती पाहता किती कधी पाणी येईल? 5 वर्षापर्यंत पाणी येईल कितीवर इथं झोपड किती पाणी असेल तरी? निम जाते 3-3 फुटापर्यंत पाणी राहतं। 3-3 फुटापर्यंत घरात पाणी असतं, ते घरात पाणी होतं। सरकार मग एवढी देणगी देते, त्या सरकारने बांधून देण्यात प्रत्येक घरात अर्धी अर्धी घरं बुडतील अशी 150 घर आहेत। या 150 घरात पाणी येईल आणि हा संसार संपूर्णपणे पाण्यात जाण्यापासून वाचवण्याची जी धडपड आहे ती आता नागरिकांची सोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेचा संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।